कधी विचार केलाय का की जवळपास 150 वर्षांपूर्वीचा एक कायदा म्हणजे 1872चा कायदा आजही आपल्या रोजच्या ऑनलाईन शॉपिंगपासून ते मोठमोठ्या कॉर्पोरेट डील्सपर्यंत सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवतो? चला, आज याच भारतीय करार कायद्याच्या इंटरेस्टिंग दुनियेत एक फेरफटका मारूया आणि बघूया की आपली साधी वचनं कायदेशीर कशी बनतात आणि कधी मोडलीही जातात. हा आहे तो कायदा, भारतीय करार कायदा 1872. याला आपण व्यावसायिक जगाची रूलबुक म्हणू शकतो. याचा एकच मुख्य उद्देश आहे, दिलेली वचनं पाळली जावीत आणि सगळे व्यवहार एकदम सुरळीत आणि पारदर्शकपणे व्हावेत हे पक्क करणं. आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. सगळ्यात आधी करार म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग एक पक्का करार कसा बनतो, तो कधी मोडला जाऊ शकतो आणि समजा मोडलाच तर काय होतं यावरही नजर टाकू. आणि शेवटी या सगळ्या चर्चेचा सार पाहूया. चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया. सगळ्यात आधी हा करार किंवा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे नक्की काय असतं ते समजून घेऊया. कायदा आपल्याला एक साधं पण खूप महत्त्वाचं समीकरण देतो. कलम 2H नुसार करार म्हणजे असा समझोता ज्याला कायद्याचं पाठबळ आहे. याचा अर्थ काय तर प्रत्येक समझोता हा करार नसतो. समजा आपण मित्राला जेवायला बोलावलं, हा एक समझोता झाला. पण तो नाही आला तर आपण त्याच्यावर केस नाही ना करू शकत. पण जेव्हा एखाद्या समझोत्याला कायद्याने लागू करण्याची ताकद मिळते तेव्हाच तो एक खरा करार बनतो. ठीक आहे, मग आता प्रश्न असा येतो की एका साध्या समझोत्याला कायदेशीर आणि बंधनकारक करारात बदलायचं असेल तर त्यासाठी नक्की काय काय लागतं? चला ते पाहूया. आणि इथे येतो या कायद्याचा आत्मा, कलम 10. हे कलम म्हणजे एका परफेक्ट कराराची रेसिपीच आहे. हे स्पष्टपणे सांगतं की जर करार करणाऱ्या व्यक्ती सक्षम असतील, त्यांची संमती कोणत्याही दबावाशिवाय म्हणजे फ्री कन्सेंट असेल आणि कराराचा उद्देश आणि त्यातला मोबदला कायदेशीर असेल, तरच तो समझोता एक वैध करार मानला जातो. चला, हे 4 मुख्य घटक एकदम सोप्या भाषेत पाहू. पहिलं, एक स्पष्ट प्रस्ताव पाहिजे आणि त्याला कोणतीही अट न घालता दिलेली स्वीकृती पाहिजे. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, संमती ही मुक्त हवी, म्हणजे कोणताही दबाव, धाक किंवा फसवणूक नसावी. तिसरं, करार करणारे लोक कायदेशीरदृष्ट्या सक्षम हवेत, म्हणजेच सज्ञान आणि मानसिकदृष्ट्या स्थिर. आणि चौथं, कराराचा उद्देश आणि देवाणघेवाण दोन्ही गोष्टी कायदेशीर असल्या पाहिजेत. आत्तापर्यंत आपण करार कसा बनतो ते पाहिलं. पण समजा एक पक्का वाटणारा करार आहे आणि त्यात काहीतरी गडबड झाली तर तो करार कायदेशीररित्या कधी रद्द करता येतो हे आता जाणून घेऊया. इथे 2 महत्त्वाच्या संकल्पना आहेत. ह्यातला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. पहिला आहे रद्दबातल करार, व्हॉइड कॉन्ट्रॅक्ट, जो सुरुवातीपासूनच अवैध असतो. उदाहरणार्थ, आकाशातले तारे तोडून आणण्याचा करार, तो कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आणि दुसरा आहे रद्द करण्यायोग्य करार, व्हॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट. हा करार सुरुवातीला वैध असतो, पण जर तो फसवणूक किंवा दबावाने केला असेल तर ज्या पक्षासोबत चूक झाली आहे त्याला तो करार चालू ठेवण्याचा किंवा रद्द करण्याचा पर्याय मिळतो. आणि करार रद्द करण्यायोग्य का बनतो तर त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मुक्त संमतीचा अभाव. जेव्हा संमती ही जबरदस्तीने, गैरवाजवी प्रभावाने, फसवणुकीने किंवा चुकीची माहिती देऊन मिळवली जाते तेव्हा ती संमती मुक्त राहत नाही आणि मग कायदा पीडित पक्षाला पर्याय देतो. आणि इथेच कायद्याचं कलम 19 पीडित व्यक्तीच्या मदतीला धावून येतं. हे कलम स्पष्ट सांगतं की जर संमती, जबरदस्ती, फसवणूक किंवा चुकीची माहिती देऊन घेतली असेल तर तो करार पीडित पक्षाच्या इच्छेनुसार रद्द करण्यायोग्य असतो. म्हणजे तो करार चालू ठेवायचा की रद्द करायचा हा निर्णय पूर्णपणे त्या व्यक्तीचा असतो. आता एक वेगळी सिच्युएशन बघू. विचार करा, एका बिल्डरने घर देण्याचं वचन दिलंय, पण काम सुरू व्हायच्या आधीच तो म्हणतो मी हे काम करणार नाही. याला म्हणतात अपेक्षित करारभंग. अशा वेळी कलम 39 पीडित पक्षाला हक्क देतं की ते तिथेच तो करार संपवू शकतात आणि नुकसान भरपाई मागू शकतात. आता पाहूया वेळेचं महत्त्व. कलम 55 हे वेळेबद्दल बोलतं. समजा लग्नाच्या दिवशी जेवण पोहोचवण्यासाठी केटररला सांगितलं आहे. इथे वेळ खूप महत्त्वाची आहे, बरोबर? जर तो दुसऱ्या दिवशी जेवण घेऊन आला तर त्याचा काहीच उपयोग नाही. अशा परिस्थितीत जिथे वेळेत सारं काही होते तिथे वचन वेळेवर पूर्ण न झाल्यास तो करार रद्द करण्यायोग्य बनतो. आणि शेवटी कलम 62 जे नोवेशनबद्दल सांगतं. नोवेशन म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत
जुन्या कराराच्या जागी दोन्ही पक्षांच्या संमतीने एक नवीन करार आणणे. असं केल्यावर तो जुना करार आपोआप संपुष्टात येतो. जसं आपण आपलं सॉफ्टवेअर अपडेट करतो तसंच काहीसं. चला, करार तर मोडला गेला. आता पुढे काय? ज्याचं नुकसान झालंय त्या व्यक्तीसाठी कायद्याने कोणते उपाय किंवा मार्ग ठेवले आहेत ते आता पाहू. तर पीडित पक्षाकडे अनेक पर्याय असतात. ते औपचारिकपणे करार रद्द करू शकतात. त्यांना झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक भरपाई मागता येते. काही विशिष्ट प्रकरणांमध्ये न्यायालय दुसऱ्या पक्षाला करार जसाच्या तसा पूर्ण करण्याचा आदेशही देऊ शकतं. किंवा एखाद्याला काही चुकीचं करण्यापासून रोखण्यासाठी मनाई आदेशसुद्धा मिळवता येतो. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे क्वांटम मेरुएट. याचा सरळ अर्थ आहे जेवढं काम तेवढे पैसे. म्हणजे जरी करार मध्येच मोडला तरी जेवढं काम झालंय त्याचा मोबदला मागण्याचा हक्क असतो. चला तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय आहे ते एकदा झटक्यात पुन्हा बघूया. तर लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी काय आहेत? पहिली, करार म्हणजे कायद्याने लागू होणारा समझोता. दुसरी, तो वैध होण्यासाठी मुक्त संमती, कायदेशीर मोबदला आणि सक्षम पक्ष हे अत्यावश्यक आहेत. तिसरी आणि खूप महत्वाची, कलम 19 नुसार फसवणूक किंवा दबावाने घेतलेली संमती असेल तर करार रद्द करता येतो. आणि कलम 39, 55 आणि 52 हे करार कधी संपतो याबद्दल सांगतात. आणि हो, करार मोडल्यास नुकसान भरपाईसारखे अनेक कायदेशीर उपाय उपलब्ध आहेत. आणि जाता जाता एक विचार, ही सगळी माहिती आता आपल्याकडे आहे. तर पुढच्या वेळी कोणताही करार करताना, मग तो छोटा असो वा मोठा, कोणत्या गोष्टीची सर्वाधिक काळजी घ्यायला हवी यावर नक्की विचार करा. महोदय, या सादरीकरणाला लाईक करा, शेअर करा आणि ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.